प्रेज द लॉर्ड. मी पास्टर राजेश. देवाचं वचन यशाया संदेशाचं पुस्तक 37वा अध्याय 30 ते 32 या वचनामध्ये परमेश्वर आज आपल्या प्रत्येकाला सांगत आहेत, आता तुला हे चिन्ह देतो, यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल, पुढल्या वर्षी त्याला खोडा फुटेल तो खाल, तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खाल. यहुदांच्या घराण्यातील निभावलेले अवशेष पुन्हा खाली मूळ धरील व वर फळ देईल, कारण यरुशलेमेतून अवशेष निघेल व सियोन डोंगरातून निभावलेले निघतील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. आज हा रेमा शब्द परमेश्वराचा आवेश आपल्या प्रत्येक परिस्थितीला, आपल्या प्रत्येक प्रश्नाला, आपल्या प्रत्येक प्रसंगाला सिद्धीस नेण्यासाठी तयार आहे. परमेश्वर आवेशाने पेटलेला आहे. यिर्मया संदेष्टा म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुमच्या विषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. परमेश्वर आज आवेशाने पेटलेला आहे आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी, आपल्याला फळदायी करण्यासाठी, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. हे रेमा शब्द आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शरीरामध्ये स्वीकारूया, घोषित करूया, जाहीर करूया. देव बाप आपल्या प्रत्येकाला आज आशीर्वादित करो.